हरे हरे पुंडलिक अवतार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. तयातीची दिवसित ज्ञान पावे निश्चित, जया माझी अचुंबित शांती असे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती आळंदी निवासी माऊली ज्ञानेश्वरांची ओवी आज आपण सेवेला घेतलेली आहे. साखर खडकवाडी येथील हरिनाम सप्ताहाचा आज दुसरा दिवस आणि त्या सप्ताहानिमित्त होणारी ही प्रवचन सेवा आपल्या सर्वांच्या वाट्याला आलेली आहे. आपण सर्वांनी मिळून ही सेवा करायची. बोलण्याची सेवा माझ्याकडे आलेली आहे, तर ही सेवा येण्यासाठी काही पुण्याचा अंश हा गरजेचा असतो. परंतु मी मात्र सर्वार्थानं अनधिकारी असा या व्यासपीठावर बसलेलो आहे. मग ही कुणाची पुण्याई आहे? तर आमच्या आजोबा वैकुंठवासी हरिभक्तीपरायण विठोबांना मालुसरे यांची ही पुण्याई आहे. त्यांचा आशीर्वाद आहे असा आमचा विश्वास आहे. त्यांचं स्मरण करतो, त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणिपात करतो. या सप्ताहाला ज्यांचे आशीर्वाद आहेत, स्वानंद सुखनिवासी सद्गुरु तपोनिधी गणेशनाथ महाराज, परमपूज्य सद्गुरु श्री अरविंदनाथ महाराज यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. या गावामध्ये ज्यांना धर्मभूषण असं म्हटलं जातं ते परमपूज्य सद्गुरु लक्ष्मण महाराज मालुसरे यांचं दर्शन घेतो. आणि आपण सगळे श्रोतृगण यांचं दर्शन घेतो आणि आपण आपल्या प्रवचन सेवेला सुरुवात करूया. ज्यांच्या प्रांगणामध्ये आपण सगळे बसलेलो आहोत ते दास्य भक्तीचे आचार्य, शंकरांचे अवतार असे मारुतीराय आणि त्यांना भक्तीची व्याख्या विचारणारे सद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या चरणी सुद्धा मी साष्टांग दंडवत प्रणाम करतो. श्री संत तुकाराम महाराज यांचा अवतार एका अर्थाने फार विलक्षण आहे. तो यासाठी की ज्यावेळी अधिकाराची चर्चा होते की भक्तीसाठी अधिकारी कोण आणि ज्ञानासाठी अधिकारी कोण, उत्तरेमध्ये एक मोठे संत होते उडिया बाबा म्हणून. त्यांना विचारलं की भक्तीचा अधिकारी कोण आहे आणि ज्ञानाचा अधिकारी कोण आहे. तर ते म्हणतात ज्याच्याकडे श्रद्धा आहे तो भक्तीचा अधिकारी आणि ज्याच्याकडे वैराग्य म्हणजे काय, संसाराची आसक्ती सोडून टाकण्याची हिंमत ज्याच्यामध्ये आहे तो ज्ञानाचा अधिकारी. मात्र तुकाराम महाराजांचा अवतार कसा विलक्षण आहे पहा. त्यांच्याकडे भक्ती सुद्धा होती आणि वैराग्य सुद्धा होते. ह्या दोन्हीची सांगड ज्यावेळी बसते त्यावेळी परमार्थात झटकन प्रगती होते. अशा या तुकाराम महाराजांच्या चरणी मी पुन्हा एकदा साष्टांग दंडवत करतो. सेवेला घेतलेली ओवी तया तेची गिवसित, ज्ञान पावे निश्चित, जया माझी अचुंबित शांती असे. माऊली म्हणतात ज्ञान कुणाला शोधायला जातं तर तया तेची. ज्ञान शोधायला आपला असा अनुभव आहे की आपण ज्ञान शोधायला जातो, मग पुस्तकं वाचायला जा, शाळेत जा, कॉलेजमध्ये जा. संत म्हणतात ते ज्ञान नाही. ज्ञान तुम्हाला शोधत येतं. तया तेची गिवसित, ज्ञान पावे निश्चित. आणि ते ज्ञान कसं आहे
तर लक्षण प्रमाणाभ्याम वस्तू सिद्धी, की एखादी वस्तू सिद्ध करण्यासाठी तिचं लक्षण करावं लागतं. तर माऊलींनी लक्षण केलं की ज्ञान कसं आहे तर ज्या ज्ञानामध्ये शांती आहे की नाही. तर असं ज्ञान म्हणले या ज्ञानाची सगळ्यांना आवश्यकता आहे. सांगणारी व्यक्ती कोण आहे? विभूतिमत्व संत श्रेष्ठ ज्ञानोबा महाराज यांचं सामर्थ्य काय आहे आपल्याला वेगळं सांगायला नको, परंतु सांगावं लागतं. आपल्या घरी आपण एखाद्या माणसाला सांगतो की अरे जरा चालत जा किंवा साखर जास्त खाऊ नको, पण आपण त्याचं ऐकत नाही. एक दिवशी तोच माणूस सकाळी आपल्याला जाताना दिसतो, घाईघाईत चाललाय. बाबा कुठं चाललास? म्हणलं चालायला चाललोय. का चालायला चाललास? म्हणून तुम्हाला डॉक्टरनी सांगितलं. आधी लोक तेच सांगत होते त्याला. अधिकारी व्यक्तीने सांगितल्याशिवाय लोकांचा विश्वास बसत नाही. मग म्हणतात हे सांगणारी हे जे संत श्रेष्ठ माऊली आहे त्यांचा अधिकार काय? तर त्यांचा अधिकार बघण्याची कुवत आपल्यामध्ये नाही, मात्र संत त्यांचा अधिकार सांगतात. तुकाराम महाराज सांगतात की ही सांगणारी व्यक्ती कोण आहे? तर म्हणतात जगातल्या सगळ्या क्षेत्रातील सगळे ज्ञानी लोक एकत्र करा. आणि तुकाराम महाराज म्हणले त्याला मोठा मंडप लागेल. तर मंडपवाल्याला सांगितलं बाबा मोठा मंडप टाक, जगातले सगळे लोक एकत्र आणायचे आहेत, सगळे ज्ञानी लोक. मंडपवाला म्हणलं चालेल. खुर्च्या किती आणू? तर म्हणले एकच खुर्ची आणू. तर कल्पना करा सगळे ज्ञानी आणि एकच खुर्ची ठेवलेली. तर म्हणले भांडणं होती. तुकाराम महाराज म्हणले नाही भांडणं होणार. त्या खुर्चीवर बसण्याला ज्यांची योग्यता आहे असे एकच संत जगात आहे. ते म्हणतात ज्ञानियांचा गुरु राजा महाराव. हे ज्ञानींचे गुरु जे आहेत ते तिथं बसणार. हा त्यांचा अधिकार. ज्ञानी लोक सगळेच असतात, ते काय आपल्या भानगडीत पडत नाहीत, स्वतःच्या आनंदात निवांत असतात, आहे की नाही. जे लोकांच्या भानगडीत पडले लोकांनी त्यांना त्रासच दिला, पण त्यांची करुणा जी आहे, त्यांची दया आहे, ती त्यांना घरात बसवत नाही, त्यांना ती बाहेर काढते समाजापुढे, त्यांना काहीतरी सांगायला लावते, भाग पाडते. मग माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांवर कृपा केली. तिसरा अधिकार म्हणजे आपण म्हणतो तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. हा तुकाराम महाराजांच्या नामाचं सामर्थ्य आहे. तसं माऊलींच्या नामाचं सामर्थ्य काय? ते म्हणतात एकनाथ महाराजांचा अभंग आहे, ज्ञानदेव चतुराक्षरी जप हा करी तू सर्वज्ञा. अरे ज्ञानदेव ही 4 अक्षर जप, मग काय होईल? ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल. तर अशा संत श्रेष्ठांनी हे आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळं आपल्याला खूप गांभीर्यानं या ज्ञानेश्वरीकडे बघण्याची गरज आहे. तर ते म्हणतात तया तेची गिवसित. ज्यांचं एवढं सामर्थ्य आहे ते सांगतात ज्ञान कुणाला शोधत येतं. तर म्हणतात तया तेची, हे त्यालाच शोधत येतं. मग आमचा प्रश्न आहे की सगळ्यांना काही येत नाही, आम्हाला काही येत नाही. तर ते म्हणतात आपल्याकडे 3 दोष आहेत. म्हणतात अज्ञश्च अश्रद्धधानश्च संशयात्मा विनश्यती. म्हणतात तुमच्याकडे 3 दोष हे तुम्ही दूर केले पाहिजेत. पहिलं म्हणजे अज्ञान, आहे की नाही. अज्ञश्च, ते म्हणतात अज्ञान म्हणजे काय? तर म्हणतात तुम्हाला काही कळत नाही. पण आपल्याला काही कळत नाही हे अज्ञान नाही. कारण माणूस जो आहे याला कर्मजा सिद्धी आहे. म्हणजे माशाला एखादं मूल झालं तर त्याला काही पोहायला शिकवायला लागत नाही, पक्ष्याचं पिल्लू त्याला उडायला शिकवायला लागत नाही. पण माणसाला एखादी गोष्ट शिकायची म्हटल्यावर त्याला कुठेतरी अकॅडमी जॉईन करायला लागते, तिथे शिकावी लागते. पोहायचं म्हणलं तरी त्याला शिकायला लागतं, कारण ही कर्मजा सिद्धी आहे. तर त्यामुळं आम्हाला एखादी गोष्ट येत नाही म्हणजे अज्ञान नाही. मग अज्ञान काय सांगतात की आम्हाला जे येतं तेच बरोबर आहे, हे अज्ञान. आपल्याला एक गोष्ट माहीत आहे की एका माणसाला गारगोटी सापडते. आता ती गारगोटी जरा वेगवेगळ्या आकाराच्या असतात. तर त्या माणसाला असं वाटतं की हा हिरा आहे, आणि तो ठेवतो फडक्यात गुंडाळून पेटाऱ्यात ठेवतो. म्हणतो कधीतरी माझ्यावर संकट येईल
पोरं बाळा आहेत पण ती काही बघतील असं वाटत नाही. उद्या एखादा प्रसंग आला तर हा जो हिरा आहे तो मी हिरा व्यापाऱ्याकडे नेऊन याचे पैसे करीन, मग काय माझी नड असेल ती भागवीन. तर होतं, म्हातारा होतो, आजार पण येतं आणि निश्चिंत असतो, निवांत असतो. जातो घरी, तो पेटारा उघडतो आणि ती गारगोटी काढतो आणि जातो हिऱ्याच्या व्यापाऱ्याकडं, म्हणतो ह्याचे पैसे करा. तो हिऱ्याचा व्यापारी सांगतो की अरे, दयाळू असतो तो, म्हणतो तुला टमटमचा खर्च देतो मी येण्या जाण्याचा, पण ह्याचा 1 रुपया देत नाही. म्हणलं ही गारगोटी आहे की नाही. मग त्यांनी करायला काय पाहिजे होतं की ज्यावेळी ती मिळाली त्यावेळीच त्यांनी जायला पाहिजे होतं ना, की हे काय आहे मला सांगा. आयुष्यभर त्यांनी गारगोटी म्हणून जपली. माऊली म्हणतात आमचं ज्ञान असं आहे की आयुष्यभर आम्ही जपतो, आम्हाला वाटतं हेच खरं आहे, आम्हाला जे वाटतं तेच खरं आहे. आम्ही संतांच्या ज्ञानाबरोबर त्याची परीक्षा करत नाही आणि मग हा भ्रमात आपण वावरत असतो आणि शेवटी तो भ्रम फुटतो. ह्याला त्यांनी म्हणले आज्ञश्च. एक माणूस आंबे उतरायला जातो संध्याकाळी आणि घोडी घेऊन जातो, रस्सी असते, जातो आंबे उतरतो, रात्र होते त्याला. येतो तर एक विहिरीत त्याला दिसतं, तो म्हणतो चंद्र पडला या विहिरीत. तर दोरी असते, त्याला वाईट वाटतं, म्हणलं अरे चंद्र पडलं तर रात्री प्रकाश कोण देणार. आपल्या ज्या आयुर्वेदाच्या औषधी वनस्पती आहेत याच्यात औषधी गुण पण चंद्रच तयार करतो. समुद्राला भरती पण चंद्रामुळेच येते, माणसाचा जन्म पण चंद्रामुळेच होतो, आहे की नाही. तो त्याला वाईट वाटतं, म्हणतो अरे चंद्र विहिरीत पडला, आता जगाचं कसं होणार. त्याच्याकडे ती दोरी असते, त्याचा फासा तो बनवतो, हां आहे की नाही. म्हणतो हा चंद्र काढलाच पाहिजे, नाहीतर माझी बायको उपाशी राहील. काय संबंध असतो, कारण संकष्टी चतुर्थी असते ना, चंद्रोदय झाल्याशिवाय बायको काय उपवास सोडणार नाही. म्हणलं हा चंद्र काढावा लागेल. त्या दोरीचा फास बनवतो आणि टाकतो पाण्यात, तो दगडात अडकतो नेमका, त्याला वाटतं चंद्र अडकला. मग तो जो खेचायला सुरुवात करतो, सगळी ताकद लावतो, ती दोरी तुटते, धाडकन पाठीवर आडवा पडतो आणि वर बघतो तो आकाशात चंद्र आहे. स्वतःची पाठ थोपटून घेतो. मग म्हणजे वा वा, काय हे जगावर आम्ही उपकार केले. पण वास्तवात काय आहे की तो चंद्र अडकणं पण खोटं आहे, त्याची ती रस्सी अडकणं पण खोटं आहे आणि त्यांनी चंद्र काढणं पण खोटं आहे. असं आयुष्य म्हणतात तुमचं पण खोट्यात गेलं. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धोरे भरून राहो. किंवा म्हणतात, पडिले हे रूढी जगा परिचार चालवी ती व्यवहार सत्य म्हणून. त्यारे हा तुम्ही व्यवहार जो सत्य म्हणून चालवताय तशी बाब नाही म्हणतात. कारण तुकाराम महाराज सांगतात, पारखी तो करा साह्य येथे. तुका म्हणे आम्ही तेथील पारखी परीक्षा केली पाहिजे की आम्हाला जे वाटतंय, आम्ही जे आयुष्यभर करतोय ते संतांच्या वाक्याबरोबर कुठे जुळतंय का. आम्हाला पैसा मिळतोय, समजा कुणाचा 2 नंबरचा बिझनेस आहे, तर तो गाथा वाचेल तर म्हणेल अरे इथे एक अभंग आलाय, जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. तो म्हणतो माझं ह्याच्याशी जुळत नाही, मग मला हे सोडलं पाहिजे, आहे की. मग असं म्हणतात पारख खरा, नाहीतर आयुष्य जायची वेळ येईल तेव्हा कळेल जे जतन केलं होतं आम्ही ते सगळं खोटं आहे, ते काय आमच्या कामाला आलं नाही, आहे की. तर म्हणतात हा दोष आमच्या ज्ञानात आहे, आज्ञश्च. तर म्हणले ठीक आहे, अजून एक दोष आहे, अश्रद्धानश्च. तर तुम्हाला कळत नाही ते ठीक आहे, तुम्हाला जे कळतंय तेच खरं आहे हे पण तुम्ही म्हणताय, ते पण एक वेळ चालू द्या. पण जे चांगलं सांगतात त्यांच्यावर तुमची श्रद्धा नाही, हा दुसरा दोष त्यांनी सांगितला. संत गुलाबराव महाराजांच्या वाङ्मयात एक चांगली गोष्ट आली. ते म्हणतात, एका बाईचं मुलीचं नुकतंच लग्न झालं आणि पूर्वी लहान वयात लग्न व्हायचं, तर ती गेली नांदायला, पण ती नवऱ्याबरोबर काही बोलेच ना. तर तिच्या सासवा सगळ्या नणंदा जावा गोळा झाल्या, म्हणले हिला आपण शिकू की बाबा ही का बोलत नाही. तर म्हणतात की बाबा तू त्यांच्याशी बोलत का नाहीस. तर म्हणते मला भीती वाटते. म्हणले भीती वाटते तर ठीक आहे, पण मग ती सासू म्हणते मग मला निरोप सांगत जा की बाबा जेवायला वाढले, मी त्याला सांगत जाईन.
ती म्हणली आपल्या गोष्टी दुसऱ्याला कशा काय सांगायच्या. तर म्हणले ठीक आहे, मग लिहून देत जा चिठ्ठीवर. तर म्हणले मला लिहिता वाचताच येत नाही. मग म्हणले अगं दरवाजाच्या आडून तरी सांगत जा. तर म्हणते मला तेच तर जमत नाही म्हणते. तर त्या म्हणतात मरू दे नवरा तुझा म्हणते. ती म्हणते आता देवाची तशी इच्छा असेल त्याला मी काय करणार म्हणते. तर हा दुसरा दोष सांगतात अश्रद्ध धानश्य, जे आपल्या हिताचं सांगतात, चांगलं सांगतात, त्यांच्यावर आमचा विश्वास नसतो, है की नाही. आणि तिसरा दोष सांगतात संशयात्मा, की आपण संशय घेतो. जर तुकाराम महाराज काय सांगतात, माऊली काय सांगतात, आपण त्यांच्यावर संशय घेतो. मग हे आणि वेगळं सांगायची काय गरज होती. अश्रद्धा त्यातच होत आहे, पण तसं नाही. कारण एखाद्या गोष्टीवर आपली अश्रद्धा असते तरी पण आपण ते करत असतो, की 4 ठिकाणी मला नाही गुण आला हे तरी करून बघू, आहे की नाही. पण ज्याला संशय असतो तो माणूस त्या वाटेलच जात नाही, तो ते साधन तिथंच विसरून जातो. आपल्या त्या मच्छिंद्रनाथाची गोष्ट माहीत आहे. ते आले आणि ती एक बाई होती, म्हणली मला मूल नाही. तर ते मच्छिंद्रनाथ म्हणले ही विभूती घे म्हणले, आणि 12 वर्षांनी मी येईन त्यावेळी तुला. सगळ्यांना आपल्या गोष्ट माहीत आहे ती. तर ती शेजारच्या बायका आल्या, म्हणले अगं असे महाराज जास्त फिरतात आले, तर तू काय ह्यांच्यावर विश्वास ठेवू नकोस. ती विभूती खाल्लं तर बेशुद्ध पडशील आणि तो सोनं घेऊन जाईल. आता तिला काय विश्वास बसत नाही. ती विभूती जिथं शेण टाकतात तिथं ती टाकून देते. 12 वर्षानंतर मच्छिंद्रनाथ येतात, म्हणतात त्या विभूतीचं काय झालं. ती म्हणली मला माफ करा म्हणली, मी बाईचं ऐकलं शेजारणीचं आणि गोवरीत टाकून दिली. ते म्हणले अगं माझी विभूती अशी विफल जाणार नाही. मग ती गोवरीत ती खणली तर खाली 12 वर्षाचे गोरक्षनाथ, त्यांचं नाव गोरक्ष यासाठीच पडलं की ते त्यातून निघाले म्हणून. तर हे म्हणतात की एक तर तुम्हाला काही कळत नाही, आणि जे कळतं तेच खरं आहे, ते तुम्ही कुठे तपासत नाही जाऊन. म्हणता आम्हाला जे वाटतं ना हेच खरं आहे, आणि आयुष्य त्याचबरोबर आम्ही काढतो, है की नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जे चांगलं सांगतात त्यांचं आम्ही ऐकत नाही, त्यांच्यावर आम्ही संशय घेतो. हे तुमच्या ज्ञानात दोष आहेत असं म्हणतात. त्यामुळे हे ज्ञान जे आहे तया तेची गिवसित, हे ज्ञान तुम्हाला शोधत येत नाही. तरी पण आम्हाला असं वाटतं की हल्ली ज्ञान जरा जास्तच आहे. कारण माऊली ज्यावेळी होते, तुकाराम महाराजांचा काळ होता, त्यावेळी एवढी पुस्तकं नव्हती, एवढी शाळा नव्हत्या. आता चौकात शाळा आहेत, कॉलेजेस आहेत. तर आपल्याला असं वाटतं की हे ज्ञान भरपूर आहे आताच्या काळात. पण संत म्हणतात हे ज्ञान नाही. मग काय तर म्हणतात शब्द ज्ञान. म्हणजे परोक्ष ज्ञान होण्यासाठी पण सद्गुरू सेवा करावी लागते, है की नाही. गुरुमुखातून ते ऐकावं लागतं, पुस्तकातून ज्ञान मिळत नाही. आपल्याला असं वाटतं हल्ली ज्ञानाची विपुलता आहे. सकाळी व्हॉट्सअप उघडलं, फेसबुक उघडलं तर गुड मॉर्निंगच्या मेसेजवर कोणतरी ज्ञान देणारा असतोच. काहीतरी लिहून येतं की माणसं अशीच वाईट आहेत, तुम्हीच चांगले आहे की. त्यामुळे ज्ञानाची विपुलता आहे लोक म्हणतात. तरी पण तुम्ही म्हणता ते ज्ञान नाही. संतांना अपेक्षित असणारं ज्ञान हे ज्ञान नाही. तर म्हणतात बरोबर आहे. यासाठी त्या ज्ञानाची कसोटी, आणि आपण जी सेवेला उभी घेतलेली आहे त्याच्या उत्तरार्धात कसोटी देतात की जया माझी अचुंबित शांती असे, की संतांना अपेक्षित जे ज्ञान आहे त्या ज्ञानामध्ये शांती आहे. ते म्हणतात तुमच्या ज्ञानात शांती नाही. 4 काही पाठ झालं, 4 पुस्तकं वाचली, तो माणूस अशांत होतो की मी कधी एकदा येऊन लोकांना उपदेश देतोय, है की नाही. कुठं काय कळलं की कधी मी एकदा हिला सांगते तिला सांगते. ते म्हणतात तुमचं ज्ञान स्थिर ठेवू शकत नाही, ते सतत अशांती. मात्र संतांचं जे ज्ञान आहे ते शांत ज्ञान आहे. ही गीता ज्यांच्यासाठी प्रकट झाली तो अर्जुन म्हणजे नराचा अवतार होता. नराचा अवतार म्हणजे काय की आपल्या सर्व मनुष्यामध्ये श्रेष्ठ असा, आहे की नाही. ज्यानं पाशुपतास्त्र, माऊली म्हणतात तुवा संग्रामी हरू जितीला, निवात कवचाचा ठाव भेटीला, हे त्यांनी शंकरांना युद्धात प्रसन्न केलं होतं. असा तो अर्जुन होता. लहानपणापासून श्रीकृष्णांचा मित्र असा. मात्र ज्यावेळी युद्धाचा प्रसंग आला, आपल्या सगळ्यांना माहीत आहे कौरव आणि पांडवांचं युद्ध झालं, त्यावेळी अर्जुन सकाळी उठला असेल, स्वतः त्यांनी ते शिरस्त्राण चढवलं, चिलकत चढवलं असेल, भगवंताला सांगितलं असेल की अरे चला आपल्याला युद्धाला जायचं आहे.
तू घोडे तयार कर, घोड्यावर बस, मी येतो, धनुष्यबाण घेऊन येतो. आणि गेला. त्याला माहीत नव्हतं का मला कोणाबरोबर लढायचं आहे, हे की नाही. गेला, बसला आणि भगवंतानं म्हणलं, दोही दळा माझी, रथ उभा करा आमचा, मला बघायचं आहे समोर कोण झुंजायला आलेत, हे की नाही. मात्र बघितलं त्यांनी, येथ पहिलं भीष्म द्रोण, जयांचे उपकार असाधारण. माझी नातवंड पण म्हणले ती युद्धाला आलेली आहेत, जया ते उपकार होते केले, का आपती जे रक्षिले. हे भीष्म जे दिसत आहेत, मी लहान असताना म्हणले आणि छोटं धनुष्य मला करून दिलं आणि शिकवलं बाण कसं मारायचं. ज्या आविर्भावात तो अर्जुन तिथं आला होता, हे की नाही, ते ज्ञानाच्या ज्या जोरावर आला होता, त्यांनी मनशांती गेली त्याची. भगवद्गीतेत म्हणतात, सिदंती मम गात्राणी त्याच्या मुखच्च परिशुष्यती, वेपतुष्य शरीरे मे रोम हर्षच जायते, गांडी वस्त्रंसते हस्तात त्वक्चैव परिदह्यते. म्हणजे त्वक्चैव परिदह्यते म्हणजे त्याला ताप आला तिथं अर्जुनाला, की ज्या ज्ञानाच्या जोरावर मी इथपर्यंत आलो, लढाईला उभा राहिलो, पण ज्यावेळी तो क्षण आला त्यावेळी देखे देह असे कापत. माऊली म्हणतात त्याचा देह कापायला लागला, घाबरला तो. ते ज्ञान त्याच्या काही उपयोगाला आलेलं नाही. तर तोंड असे कोरडे होत, त्याच्या तोंडाला कोरड पडायला लागली. तर आपलं पण ज्ञान म्हणतात असंच आहे का, की प्रसंग येईल त्यावेळी ते नष्ट होतं का. एखादा प्रसंग आला आपल्या आयुष्यात, दुःखद प्रसंग, तर आपण हलून जातो का, अशांत होतो का, अस्थिर होतो का. तर जर होत असू तर म्हणतात मग तुमचं ज्ञान संतांना अपेक्षित असणारं ज्ञान नाही. मग ज्ञानाचा आणि शांतीचा काय संबंध आहे, की असं कुठलं ज्ञान आहे की आम्हाला त्यांनी लगेच शांती मिळते. तर कल्पना करा की आपण पहाटे किंवा रात्री एखाद्या रस्त्याने चाललेलो असतो आणि त्यात एखादी रस्सी पडलेली असते अर्धी, तर आपल्याला वाटतं हा साप आहे की काय, आहे की नाही. मग दुसऱ्या दिवशी दुपारी ज्यावेळी येतो त्यावेळी आपल्याला कळतं ही रस्सी आहे. त्याचं ज्ञान झालं तर आपली भीती नष्ट झाली की नाही, शांती आली की नाही. पण समजा दुसऱ्या दिवशी आपण जाऊ आणि तिथं दुसरी एखादी रस्सी पडलेली असेल, बस, तर ती आपली शांती टिकेल का. उद्या अजून काहीतरी पडलं असेल. मग एकेका वस्तूचं ज्ञान घेण्यापेक्षा संत म्हणतात असं एक काहीतरी आहे की ज्याचं ज्ञान तुम्हाला झालं की सगळ्याचं ज्ञान तुम्हाला होईल. सर्व विज्ञानम भवति, एकाच्या ज्ञानाने सगळ्यांचं ज्ञान होईल. ते ज्ञान जे आहे ते संतांना अपेक्षित असं ज्ञान आहे की नाही. मात्र त्यासाठी म्हणतात तुम्हाला गुरु सेवा करावी लागेल, सद्गुरु सेवा करावी लागेल. मग त्या संतांचं वर्णन माऊली करतात की ते संत कोण आहेत आणि ते ज्ञान कसं आहे. तर म्हणतात ते ज्ञान पैगा बरवे. हे ज्ञान जे आहे, आपलं जे ज्ञान आहे आणि संतांचं ज्ञान, तर माऊली म्हणतात संतांकडे जे ज्ञान आहे ते ज्ञान बरोबर ज्ञान आहे, चांगलं ज्ञान आहे. तर आम्हाला पण पाहिजे. कारण जर असं काहीतरी जाणलं की आमच्या आयुष्यातलं भय नष्ट होणार आहे, अशांती नष्ट होणार आहे, अस्थिरता नष्ट होणार आहे, तर ते आम्हाला पाहिजे. जरी मनी आथी आणावे. तुम्हाला जर पाहिजे तर म्हणतात या संतांशी भजावे सर्वस्वीस, की या संतांचं भजन करा. त्यांच्याशिवाय हे ज्ञान कुठे नाही. आपल्याला असं वाटतं की हे पुस्तकात आहे, पण नाही. त्यांची सेवा केल्याशिवाय ते मिळत नाही म्हणतात. एक हुशार मनुष्य होता अतिशय, आणि तो थोड्या गोष्टीतनं मोठी गोष्ट कशी काढायची याविषयी त्याचं संशोधन चालायचं. तर त्याला दुधाचा बिझनेस करायचा होता. आणि त्यानं बघितलं एक शेतकरी काय करतो, तो हिरवा चारा घेऊन जातो आणि त्या गाईला टाकतो आणि मग ती गाय दूध देते. आणि ज्या दिवशी गाईला काही खायला नाही प्यायला नाही त्या दिवशी गाय दूध कमी देते. तो म्हणला आता मला कळालं. गाईवर त्याने नजर ठेवली तर म्हणला हिचं जास्तच अवघड आहे. रोज जायचं, तो वाडा उघडायचा आणि ते शेण काढायचं, आहे की नाही, तिचं दुखलं खुपलं बघायचं. तो म्हणला हे गाईची काय गरज आहे, जर चारा टाकल्यावर ही दूध देते ना. मग त्यानं काय केलं, ते ऊसाचा रस काढायचं एक यंत्र मागवलं आणि तो चारा म्हणलं डायरेक्ट या यंत्रात घालतो. खाली ग्लास लावून तर दूध येणार आहे का. तसं ह्या शब्दज्ञानाने काही सुख नाही. ते संतांच्या गुरूंच्या मुखातूनच यावं लागतं.
म्हणून ते म्हणतात, ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आधी आणावे, तरी संता या भजावे सर्व स्वेसी. हे संतांचं भजन करा. कसं भजन करा? हे संत कोण आहेत? तर म्हणतात ते ज्ञानाचा पुरवठा. पुरवठा म्हणजे घर. संतांकडे ज्ञान आहे असं नाही, ते काय ज्ञान उपकार करत नाही संतांवर. ते त्यांच्या घरामध्ये हात जोडून असतं. जाण ज्ञान तयापाशी पायी की करी. ते म्हणतं मला घ्या, मला आश्रय द्या कुठेतरी, म्हणून ते तिथं हात जोडून असतं. ते ज्ञानाचा पुरवठा. तर महाराज आम्हाला पण दाखवा ते संतांचं घर. ते ज्ञान आम्हाला पण पाहिजे. आम्ही पण जाऊ तिथं, आहे की नाही, आणि आम्हाला पण ते ज्ञान मिळेल. तर म्हणतात तुम्हाला संतांचं घर मी दाखवीन, पण त्याचा उंबरठा जो आहे तो तुम्हाला ओलांडता येणार नाही, आहे की नाही. ते काय एवढं उंबरठा ओलांड? आमची 5-5.5 फुटाची आम्ही माणसं आहे, एवढं काय अवघड आहे? म्हणजे त्या दिवशी आम्ही रांगेत होतो देवदर्शनाला, 1000 रुपये दिले, देवाचा उंबरठा लगेच ओलांडला. म्हणजे VIP दर्शन. तर संतांना काय जास्त त्यांना अपेक्षा पण नसते, आहे की नाही. त्यांचा उंबरठा ओलांडायला काय एवढं अवघड आहे? म्हणतात ते ज्ञानाचा पुरवठा, की संत ज्ञानाचं घर आहे, बरोबर आहे, पण तिथं सेवा हा दारवंठा. तिथं धन चालत नाही, किंवा मी कुठल्या कुळातला आलोय, माझं तुम्हाला माहिती आहे का, कुठली जात आहे, माझ्या मागे किती लोक आहेत, हे शक्ती प्रदर्शन तिथं चालत नाही. तिथं सेवा करावी लागते. म्हणतात ते सेवा हा दारवंठा, तो स्वाधीन करी सुभटा ओळखोनी. तुला ते ज्ञान पाहिजे, ते बरोबर आहे, आणि ते ज्ञान पुस्तकात नाही, ते संतांच्या घरी आहे. आणि त्या संतांच्या घरचा जो दारवंटा आहे, जो उंबरठा आहे, त्याची सेवा आधी करावी लागते. तो म्हणता माऊली सेवा कशी करायची ते पण आम्हाला सांगा. यासाठी तिला माऊली म्हणतात, आहे की नाही. एखादी आई ते मोठं जात नसेल तर त्याचे छोटे भाग करून खाऊ घालते, तसं माऊली सांगतात कशी सेवा करायची. म्हणतात तरी तनु मनु जिवे चरणाशी लागावे. की तुमच्याकडे काय आहे? ते म्हणतात पैसे आहेत, ते हे आम्ही विचारत नाही. तुमची जात कुठली हे आम्ही विचारत नाही. तुमच्याकडे आहे की एक शरीर तर आहे ना, त्या शरीरात एक मन तर आहे ना, एक जीव तर आहे ना, बस एवढंच भांडवल. हुशार वैद्य असतो तो श्रीमंताला सांगतो की तू हे औषध कस्तुरीत घे. थोडा गरीब असेल त्याला म्हणतो तू सोनं टाक पाण्यात. त्याच्यापेक्षा एखादा गरीब असेल त्याला म्हणतो आल्याच्या रसात घे, लिंबाच्या रसात घे, नाहीच तर म्हणतो पाण्यात घे. ही हुशार वैद्याची लक्षणं आहे. तर माऊली म्हणतात तुमच्याकडे आम्ही काही जास्त अपेक्षा नाही करत. तुमच्याकडे एक शरीर आहे ना, या लगी शरीर सांडोवा कीजे, ते शरीर तिथं सांडा. तर आपल्याला त्या उद्दालक कारुणीची गोष्ट माहीत आहे. लहान मुलगा होता, धौम्य ऋषींचा शिष्य, आणि त्यावेळी भात लावणी चालू होती, त्या खासरात चिखल व्हायला पाहिजे होता. तर ते धौम्य ऋषी त्या अरुणीला म्हणले की बाबा रे जा बघ, म्हणले चिखल झालाय का व्यवस्थित. तो म्हणला जी गुरुदेव. म्हणलं जाऊन बघतो मी. तो जातो, तिथे बघतो तर बांध फोडलेला असतो आणि पाणी वाहून चाललंय. तर म्हणले आता बांध बुजवायला लागेल. लहान त्याला काही त्याच्या डोक्याप्रमाणे जसं आलं, त्यांनी दगड आणली, गवत आणलं, लाकडाचे ओंडके आणले, आणि त्यांनी ते बुजवायचा प्रयत्न केला. पण पाण्याचा प्रवाह एवढा जोरदार होता की ते वाहून जायचं, आहे की नाही. मग त्यांनी काय केलं, स्वतःच आडवा पडलं ते, आणि ते दगड गवत जे काय उरलं होतं ते स्वतःच्या पोटाला लावून घेतलं त्यांनी. असं पाणी थांबवलं. शरीराची त्यांनी काळजी नाही केली, आहे की नाही. मग संतांच्या ठिकाणी देहावरची जी आपली आसक्ती, सगळ्यात माणसाचं प्रेम हे आपल्या देहावरच, ती आसक्ती तिथे जावी लागते. आणि ते धौम्य ऋषी सकाळी शोधत आले. त्यांनी पाहिलं तर तो म्हणले अरे हा स्वतः तिथे पडलेला. अशी ती शरीराला त्यांनी सेवा केली. अजून आपल्याला दधीची ऋषींचं उदाहरण माहीत आहे. रुद्रासूर नावाचा असुर मोठा माजला होता, आणि त्याला मारण्यासाठी सगळ्यात कठीण असं काहीतरी पाहिजे होतं. तर लोक म्हणले या जगात कठीण काय आहे? तर म्हणतात दधीची नावाचे ऋषी आहेत, त्यांनी मोठं तप केलंय, आणि त्यांची हाडं जी आहेत ती अतिशय कठीण बनलेली आहेत. मग देवच ते गेले, की नाही, आणि म्हणले नमस्कार केला. ते ऋषी म्हणले तुम्हाला काय पाहिजे? म्हणजे तुमची हाडं पाहिजे. तर ते म्हणले असुरांच्या पराभवासाठी जर पाहिजेत तर घेऊन जा म्हणले, आणि त्यांनी तिथेच प्राण सोडला. मग त्यांचं इंद्राच्या हातात जे वज्र दिसतं ना, ती त्यांची हाडं आहेत, आहे की नाही. मग ते शरीर पण त्यांनी संतांच्या स्वाधीन केलेलं. म्हणतात तनु मनु जीवे चरणाशी लागावे. तर लोक म्हणतात की आमच्या शरीराचे वाटेकरी आहेत, आहे की नाही.
म्हणजे आम्हाला घरात राहावं लागतं, तिथे काय आमचे बायका मुलं असतील कोण असेल त्या सगळ्यांचा आमच्या शरीराचा अधिकार आहे. आम्हाला कंपनीत जायला लागतं हे शरीर घेऊन, आहे की नाही. ते आम्ही काही संतांच्या सेवेत नाही देऊ शकत, आहे की नाही. तिथं आमचं शरीर गेल्याशिवाय आम्हाला पगार नाही मिळणार. हां, तर ते म्हणतात शरीर ठीक आहे, शरीराला काय प्रारब्ध असेल. गुलाबराव महाराजांची मांडणी अशी आहे, कुमटेकर महाराज, की ते म्हणतात प्रारब्ध हे देहाला असतं, मनाला नसतं. ते म्हणले तुकाराम महाराज म्हणतात देह प्रारब्धाचे शिरी, तो देह प्रारब्धाला व्हा, की ठीक आहे तुम्हाला जावं लागतं कंपनीत जा, ट्रेनमधनं जावं लागतं जा, पण मन तर आहे ना आपल्याकडे. हां, आत्ता आपलं शरीर सगळ्यांची प्रवचनात आहे, पण मन कुठं आहे कुणाला कळेल का? नाही का? ठीक आहे. तसं म्हणले तर मनाचा वापर कर. जरी शरीर तुझं प्रारब्धाच्या निमित्तानं कुठेही लागलं असेल तरी मन भगवंतांना लावू शकतो. म्हणले याचं उदाहरण सांगा, तर म्हणले गोपी, वृंदावनातल्या ज्या गोपी आहेत ते काही लग्न होऊन आलेले आहेत, आहे की नाही. लग्न होऊन आल्यात, मग काय त्यांचा नवरा आहे, त्यांची मुलं बाळ आहेत, त्यांचे सासू सासरे आहेत, त्यांची सेवा तर केली पाहिजे. पण तुकाराम महाराज म्हणतात एकी असतील घरी चित्त तया पाशी परी, की या गोपी आहेत घरी पण यांचं चित्त भगवंतांकडे लागलेलं आहे, बाकी सगळी सेवा करताना ते दिसत आहेत. म्हणजे हे तुम्हाला शक्य आहे ना, की देह तुमचा कुठेतरी पडला असेल, प्रारब्धानं तुम्हाला काहीतरी करावं लागतंय, पण मन तुमच्याकडे आहे, ते भगवंतांकडे लावा. याचं दुसरं उत्कृष्ट उदाहरण भीष्मांचं आहे. भीष्मांचं प्रारब्ध एवढं विचित्र आहे की त्यांना भीष्म हे श्रीकृष्णाचे अनन्य भक्त आहे. ही गोष्ट तुम्ही ऐकली असेल की श्रीकृष्ण बसून ध्यान करायचे, तर नारदाने विचारलं महाराज सगळे लोक तुमचं ध्यान करतात, तुम्ही कुणाचं ध्यान करता? तर श्रीकृष्ण म्हणले आम्ही भीष्मांचं ध्यान करतो. एवढ्या योग्यतेचे हे अष्टवसूंपैकी एक असलेले, त्यांच्या देहाचं प्रारब्ध बघा, त्यांना भगवंतांवर बाण सोडावे लागले, भगवंतांच्या विरोधात लढले भीष्म, आहे की नाही. ते देहानं जरी कौरवांच्या बाजूला होते तरी मनानं भगवंतांच्या बाजूला. त्यामुळे संत म्हणतात तुम्हाला हे जमत नाही ना, तर तुमचं मन भगवंतांकडे लावा. आणि वारकरी संप्रदायाचा हाच विशेष आहे की कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, तुमचं काम चालू द्या, पण जेवढा वेळ मिळेल तेवढं भगवंतांचं स्मरण तर करा. ही भारतभरात जेवढे संप्रदाय आहेत, आता गीतेचा अर्थ अनेकांनी कर्मयोग पर केला, ज्ञानयोग पर केला, ज्ञान कर्म संन्यास योग पर केला, राजयोग पर केला, पण वारकरी संतांनी त्याचा अर्थ कसा केला की माम अनुस्मर युद्धच, की अर्जुन तू युद्ध कर पण मग माझं स्मरण पण ठेव. तसं संत सांगतात की तुमची रोजची कामं तर करा पण मग देवांचं स्मरण ठेवा, है की नाही. तरी तनु मनु जीवे चरणाशी लागावे, की म्हणता आम्हाला ते ज्ञान पाहिजे ज्या ज्ञानामध्ये शांती आहे. आमच्याकडे दोष आहे ते आम्हाला माहीत आहे, एक तर आम्हाला काही कळत नाही, दुसरं म्हणजे आम्हाला जे कळतं तेच खरं आहे, हा आमचा एक मोठा भ्रम आहे, म्हणजे ज्ञानाभास आहे. दुसरी गोष्ट आम्ही कुणाचं ऐकलं नाही, कुणावर श्रद्धा नाही, कोण सांगितलं तर त्यांच्यावर संशय ठेवतो, हे आमचे दोष आहेत, है की नाही. म्हणजे ते जाऊ द्या, खरं ज्ञान हे संतांकडे आहे, मग त्यांच्या उंबरट्याची सेवा करा, है की नाही, त्यांची सेवा करा. तो स्वाधीन करी सुभटा ओळखून कशी सेवा करा, तर म्हणतात तरी तनु मनु जीवे चरणाशी लागावे. इथपर्यंत बरोबर आहे, म्हणतात त्यांची सेवा करा तेवढे ते ज्ञान तुम्हाला मिळेल. पण अजून एक गोष्ट राहिली, म्हणतात अगर्वता करावे दास्य सकळ, तर त्या सेवेचा गर्व पण झाला नाही पाहिजे, है की नाही. त्याचा सेवेचा अभिमान पण होता कामा नाही. तुकाराम महाराज म्हणतात तिळभरी जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. आपल्याला तिळभर जरी अभिमान झाला तर देवाला ते डोंगरा एवढा दिसत असतो. एक सुंदर कथा आलेली आहे, काही भागवतात नाही किंवा कुठल्या पुराणात पण नाही, पण वैष्णव पद्धतीने ती चालत आलेली आहे. म्हणजे ते म्हणतात, आणि तुकाराम महाराजांच्या अभंगात पण त्याचा थोडासा उल्लेख आहे. एका वेळी गरुडाला अभिमान झाला, है की नाही. गरुड हा सेवक आहे भगवंतांचा, त्याला असा अभिमान झाला की माझ्यापेक्षा वेगवान दुसरा कोण नाही, माझ्यापेक्षा शक्तिशाली दुसरा कोण नाही. सुदर्शन चक्राला असा अभिमान झाला की माझ्यासारखं भगवंतांचं रक्षण कोण करू शकत नाही. द्वारका ही जी नगरी होती तिचं रक्षण करणारे सुदर्शन चक्र आहे, त्याला अभिमान झाला. आणि सत्यभामेला असा अभिमान झाला
की माझ्यापेक्षा दुसरं सुंदर कोण नाही. तर देव म्हणले की आता या तिघांचा अभिमान आम्हाला दूर करावा लागेल. मग राम अवतारात असताना त्याने हनुमंतरायांना एक वचन दिलं होतं की मी कृष्ण अवतारात आलो की तुम्हाला राम म्हणून दर्शन देईल. तर कृष्णाने त्यांना बोलावलं, सगळ्यांना, गरुडाला बोलावलं, सत्यभामेला बोलावलं आणि सांगितलं की राम अवतारात मी हनुमंतरायांना असं वचन दिलं होतं की मी कृष्ण अवतार ज्यावेळी घेईन त्यावेळी तुम्हाला राम म्हणून दर्शन देईन. तर ती वेळ आता आलेली आहे, तर लवकर हनुमंताला घेऊन या. कोण येईल घेऊन म्हणले. तर गरुड म्हणतो, देवा माझ्याकडे बघा, माझ्यापेक्षा वेगवान दुसरं कोण नाही. तर म्हणता बरोबर आहे. म्हणले तू घेऊन ये, जा लवकर घेऊन ये. आणि म्हणले सीता कोण होईल. तर सत्यभामा बघत होती की देव कधी माझ्याकडे बघताय. तर देवाने काही बघितलं नाही. ती म्हणली मी आहे की, म्हणली मी सीता होईल. तर ती सत्यभामेची दासी म्हणते की तुम्ही नाही होऊ शकणार. सत्यभामा म्हणली अशी काय बोलते. ती म्हणली अहो तुम्ही सीतेपेक्षा जास्त सुंदर आहात, आहे की नाही. अजून तिला गर्व झाला. आणि मग इकडे गरुड जे होते ते हनुमंत त्यावेळी हिमालयात होते आणि गरुडाने जे उड्डाण भरलं ते द्वारकेहून गेले हिमालयात आणि त्यांनी बघितलं एक मोठा वानर इथं पडलेला आहे. ते म्हणतात अरे उठ, तुला रामप्रभू दर्शन देणार आहे. हा हनुमंतराय उठून उभे राहिले, नाचायला लागले. आता समोर हनुमंतरायांचं मंदिर आहे. हनुमंतरायांचं असं आहे जिथं राम नाम येईल तिथं ते उभे असतात. त्यामुळे ह्या गोष्टी सांगण्यात काय चूक घडली तर त्यांनी आम्हाला क्षमा केली पाहिजे, आहे की नाही. एक छोटी कथेत अजून एक गोष्ट सांगतो. एकनाथी रामायण ज्यावेळी लिहित होते त्यावेळी हनुमंतराय समोर असायचे. एकनाथ महाराज लिहायचे भावार्थ रामायण, हनुमंत समोर असायचे. तर एकनाथ महाराजांनी लिहिलं की अशोकवनात सीता होती आणि त्यावेळी जी फुलं फुललेली, आहे की नाही, ती पांढऱ्या शुभ्र रंगाची होती. हनुमंतराय ऐकायला बसलेले, ते लगेच म्हणले थांबवा हे सगळं, म्हणले की ती फुलं पांढऱ्या रंगाची नव्हतीच. एकनाथ महाराज म्हणले अरे आम्ही काय असंच लिहित नाही, आम्ही तो प्रसंग बघून लिहित असतो. ती म्हणले पांढऱ्या रंगाचीच होती. हनुमंतराय म्हणले अहो तुम्ही आत्ता बघून लिहिताय, त्यावेळी मी त्या झाडावर होतो, ती फुलं लाल रंगाचीच होती. तर दोन भक्तातलं भांडण आहे. भगवान रामानं यावं लागलं. ते म्हणले भांडू नका. ते म्हणले अहो बघा हे फुलं पांढरी म्हणतायत आणि हनुमंत म्हणले अहो ती लाल होती. तर राम म्हणले दोघांचं पण बरोबर आहे. ते म्हणले कसं बरोबर आहे. तर म्हणले ती फुलं पांढरी शुभ्रच होती, पण हनुमंतरायांना म्हणले त्यावेळी जो संताप तुम्हाला आलेला त्यावेळी तुमचे डोळे जे लाल लाल झालेले त्यांनी तुम्हाला ती लाल दिसली, आहे की नाही. त्यामुळे काय चूक आमच्याकडनं झाली असेल तर त्यांनी आम्हाला क्षमा केली पाहिजे. तर हनुमंतराय आले तर गरुड म्हणला अरे चला रामप्रभूंनी बोलवलंय. आणि ते नाचायला लागले. म्हणले चला. तर गरुड म्हणले बसा पाठीवर माझ्या, मी लगेच नेऊन तुम्हाला सोडतो. तर हनुमंतराय म्हणले अरे तुझ्यापेक्षा मी लवकर जाईन. तर म्हणले नाही अहो माझ्यापेक्षा वेगवान दुसरा कोण नाही. तर हनुमंतराय म्हणले अरे राहू दे. आणि त्यांनी जी उडी मारली, पोचले द्वारकेत. गरुड मागणे येत आहेत पंख हलवून. आता गेले बागेत उतरले एका, आणि त्या बागेमध्ये फळं वगैरे होती. आता वानर स्वभाव तुम्हाला माहित आहे, थोडं खायचं आणि बाकी नासधूस करायची. तशी त्या बागेची त्यांनी नासधूस लावली. ते द्वारपाल आले, पण हनुमंतराय कुणाला ऐकतायत. ते गरुड मागणं उडत आलं. ते म्हणलं ह्याचा बदला राहिलाय, आता ह्याच्यावर मी धावून जाणार. गरुड आले, त्यांनी मारुतीरांवर आक्रमण केलं. त्यांनी शेपटी धरली, गरागरा फिरवलं गरुडाला आणि समुद्रात टाकून दिलं, आहे की नाही. द्वारकेच्या जवळ अरबी समुद्र आहेच आहे. सुदर्शनाला राग आला की मी असताना या द्वारकेमध्ये कोण नासधूस करताय म्हणतात. तर ते सुदर्शन चक्र आलं हनुमंतावर धावून. त्यांनी पकडलं चिमटीत. चिमटीत पकडलं तर ते फिरायला लागलं. भावरा कसा फिरतो. तर हनुमंतरायनं ते खाजायला लागलं. तर त्यांनी दाढेत टाकलं. दाढेमध्ये टाकलं आणि चावून धरलं ते सुदर्शन चक्र. आणि इकडे ते द्वारपाल गेले, म्हणले देवा एक वानर आलंय मोठं आणि ते मोठी नासधूस करताय. तर देव म्हणले अहो त्यांना जाऊन सांगा की तुम्हाला आम्ही बोलवलंय. तर ते द्वारपाल जातात, म्हणतात चला तुम्हाला कृष्णाने बोलवलंय. हनुमंतराय काय थांबले नाहीत. त्याने झाडं उपटायला चालू केलं. हे द्वारपाल परत धावत आले की महाराज ते काय ऐकत नाहीत. म्हणले काय सांगितलं. तर म्हणले कृष्णाने बोलवलंय असं सांगितलं. ते म्हणले अरे असं नाही, रामाने बोलवलंय असं सांग. ते द्वारपाल परत गेले. त्यांनी सांगितलं की तुम्हाला रामाने बोलवलंय. तेव्हा ते शांत झाले. मारुतीराय आले आणि इकडे गडबड झाली. त्या सत्यभामेनं लगेच साडी नेसून ती आली आणि बसली श्रीकृष्णांच्या बाजूला.
हनुमंतराय आले, राम प्रभूंना बघितलं आहे की नाही, त्यांनी प्रणाम केला आणि सीतेकडे त्यांनी बघितलं पण नाही आहे की नाही. म्हणले देवा तुम्ही इथे आहात ते ठीक आहे, पण सोबत ही दासी कोणाला बसवली, म्हणले सीतामाई कुठे आहेत. मग तुकाराम महाराजांचं त्याच्यावर अभंग आहे, धाडिले गरुडा आणिले हनुमंता तै पाचारिले. त्या सत्यभामेला सांगितलं होऊन येवो सीता लाजिन्नली रूप नये पालटिता. मग रुक्मिणी आली, ती सीतेसारखी दिसली, म्हणली झाली भीमती आपण राम सीता हो बोले दुती केशी राधा हे वचन. त्यामुळं म्हणले हनुमंतराय तुमचा आवाज असा काय येतोय. ते म्हणले अरे हा, म्हणले मग अशी दाढेमध्ये मी सुदर्शन चक्र जरा दाबून ठेवलंय आणि मग ते असं काढलं टाकून दिलं. तर ही कुठल्या पुराणात आलेली गोष्ट नाही, पण कीर्तनकार परंपरेनं सांगत आलेलं आहे. ही गोष्ट अशासाठी सांगितली की भगवंतांची सेवा करा, पण त्या सेवेत गर्व झाला नाही पाहिजे. तरी तनु मनु जीवे चरणाशी लागावे अगरवता करावे दास्य सगळं. की देवा मी हे मान्य केलं की जे शांती देणारं ज्ञान आहे हे संतांकडे आहे आणि त्यासाठी संतांची सेवा केली पाहिजे. शरीर त्यांना दिलं पाहिजे, मन त्यांना दिलं पाहिजे, जीव त्यांना दिलं पाहिजे आणि या सेवेमध्ये आम्हाला गर्व पण नाही झाला पाहिजे. एवढं आम्ही ऐकलं, आता तरी ते ज्ञान आम्हाला होईल का. तर म्हणतात नाही, अजून एक थोडं राहिलंय, श्रद्धावान लभते ज्ञान, की श्रद्धा पाहिजे. मग महाराज श्रद्धा असल्याशिवाय आम्ही एवढी सेवा केली का. श्रद्धा होती आम्ही म्हणून सेवा केली ना. तर तसं नाही. श्रद्धेचा अर्थ श्रद्धा, सत्याचं धारण करणं म्हणजे श्रद्धा आहे. तर ते सत्य कुठलं हे आधी आपण तपासलं पाहिजे. की आपण आपल्या मनात काहीतरी धरून असतो आणि आपण महात्म्यांची सेवा करतो, तर ते प्रसन्न झाल्यावर आपण काय मागतो की माझ्या जमिनीचा काहीतरी वाद आहे तो सुटू दे, है की नाही. म्हणून श्रद्धा लागते. कसली श्रद्धा की त्यांचं जे सत्य आहे ते तिथं जे द्यायला बसलेत ते आपल्याला घेता आलं पाहिजे. म्हणून त्याला म्हणतात तुमच्याकडे श्रद्धा पाहिजे, है की नाही. गोंदवलेकर महाराजांचे एक शिष्य होते, त्यांचं नाव मी घेणार नाही. त्यांनी अतिशय छान सेवा केली गोंदवलेकर महाराजांची. गोंदवलेकर महाराज हे साक्षात मारुतीरायांचेच अवतार होते. आणि शेवटी गोंदवलेकर महाराजांनी विचारलं, म्हणले का रे एवढी सेवा करतोस माझी, तुला काय हवंय म्हणले. ते म्हणले मी विवेकानंदांसारखं व्हावं हे मला पाहिजे. गोंदवलेकर महाराज म्हणले जा तू. झाले ते शंकराचार्य झाले. पण गोंदवलेकर महाराज एक वाक्य म्हणले, सेवेचा क्षीरसागर मिठाच्या खड्यानं नासला म्हणलं. कारण आपण काहीतरी आपली वासना, आपल्याला जे खरं वाटत असतं, आपल्याला काहीतरी हवं असतं तेच घेऊन तिथे जातो. तर शेणकिड्यांची गोष्ट की भुंगे दोन प्रकारचे, एक शेणातले भुंगे असतात आणि एक कमळाचा रस पिणारे भुंगे आहेत. तर कमळाचा रस पिणाऱ्या भुंग्यांना असं वाटलं की अरे हे आमचे भाऊ बंधू आहेत, पण हे शेण खात आहेत रात्रंदिवस, ह्यांना ह्या कमळाच्या रसाची चव दिली पाहिजे. मग ते येतात एक दिवशी उडत उडत, हे सगळ्या शेणामध्ये त्यांची पार्टी चालू असते. म्हणतात अहो इकडे या, म्हणतात जरा. म्हणतात कोण तुम्ही. तर म्हणले आम्ही कमळावरचे भुंगे आहे, आम्ही कमळाचा रस पितो. तर ते म्हणले तुम्ही आमच्यासारखेच दिसताय. म्हणले बरोबर आहे, आम्ही तुमचे जात भाईच आहे. तर आम्हाला वाईट वाटतं तुम्ही काय मी शेणात आहात, तर तुम्ही एक दिवशी कमळाचा रस प्यायला याल का. ते म्हणले येऊ आम्ही. तर ते म्हणले सूर्यास्ताच्या आधी या. ते म्हणले चालेल. ते भुंगे निघून गेले. या शेणातल्या भुंग्यांची मीटिंग जमली. म्हटले हे आधी कधी आले नाहीत, आत्ताच कसे आले. यांच्या मनात काहीतरी वेडवाकडं आहे. पण आता आमंत्रण आले तर जायला लागेल. म्हणले जाताना ह्या मीटिंगमध्ये त्यांनी तास घालवले. जाताना म्हणले आपली शिदोरी सोबत घेऊन जायची. व प्रत्येकानं गेले शेणावर, चोचीत थोडं थोडं शेण घेतलं आणि उडाले. तोपर्यंत सूर्यास्त झाला होता, कमळं सगळी मिटली, आहे की नाही. आणि हे आले, बघितलं ते भुंगे नाहीत तिथे. तो त्यांचा म्होरक्या म्हणला बघा मी तुम्हाला सांगत होतो ना, बरं झालं म्हणले आपण शिदोरी आपले डबे सोबत आणले, बसा इथे आणि खा म्हणले. अरे कमळावर बसून त्यांनी शेण खाल्लं, आहे की नाही. तसं म्हणले आपण आहे, आपल्या मनात आपण काहीतरी धारणा करतो की आम्हाला ऐहिक गोष्टी पाहिजे, संसारातलं काहीतरी पाहिजे. गोंदवलेकर महाराज म्हणतात आम्ही हिरे माणकांचं दुकान मांडून बसलोय, पण येणारे म्हणतात जिरे मिरे मागतात आमच्याकडे. ही अवस्था आहे. त्यामुळे श्रद्धा पाहिजे, ते आपल्याला काय देत आहेत त्याच्यावर श्रद्धा पाहिजे. तर आम्ही संतांचं दास्य केलं आणि तनु मनु जीव, आम्ही शरीर त्यांना दिलं, मन त्यांना दिलं. ते जे आम्हाला सांगतायत
आहे की नाही, ते आम्ही ऐकलं. मग आता तरी आम्हाला म्हणतात ते ज्ञान मिळेल का? म्हणतो हो. अशी तुम्ही ज्यावेळी अधिकारी व्हाल, तया तेची गिवसित ज्ञान पावे निश्चित, तेव्हा तुम्हाला ते ज्ञान शोधत येईल. आणि कुठलं ज्ञान म्हणतात? जया माझी अचुंबित शांती असेल, ज्या ज्ञानामध्ये शांती आहे. जे ज्ञान झाल्यावर बाकी बाहेर पडायची गरज नाही, संसाराच्या जन्म मृत्यूच्या चक्रात सापडायची गरज नाही. जिथे आहात तिथे सुख आहे, ज्या वेळी आहात त्यावेळी सुख आहे. पुढे असं नाही की आता लहान आहे मग 10वी झाल्यावर आहे, 12वी झाल्यावर आहे, लग्न झाल्यावर आहे, असं नाही. पुढे नाही, आता जिथे आहात तिथे ज्या वेळेत आहात त्यावेळी म्हणतात सुख आहे. असं सुख आहे की त्याच्यानंतर शोधणं संपतं, दुसरं काही शोधायचं उरत नाही आणि शांती मिळते. म्हणतात तया तेची गिवसित ज्ञान पावे निश्चित, जया माझी अचुंबित शांती असे, असं ज्ञान तुम्हाला मिळेल. तर तुकाराम महाराज सांगतात, बहु अवघडा असे संत भेटी. की ह्या जगात संत कुठे आहेत? आहेत, महाराष्ट्रात आहेत. आपलं पुण्य वाढलं पाहिजे त्यावेळी आपल्याला ते भेटतील. फळ ज्यावेळी पिकेल त्यावेळी पोपटाला काही वेगळं आमंत्रण द्यावं लागत नाही. मग ते फळ पिकायला काय लागतं? तर म्हणतो तुमच्याकडे थोडं पुण्य लागतं. ते पुण्य कसं येईल? तर सेवा करा. कशी सेवा करा? तुकाराम महाराज म्हणतात, नामस्मरण करा. सेवा ते आवडी उच्चारावे नाम. की नामाचा उच्चार करणे ही पण संतांची सेवाच आहे. तुकाराम महाराज यापुढे जाऊन म्हणतात, तुका म्हणे देवा कर जोडीने हे सेवा. की बसल्या जागी आपण हात जोडले देवाला, ती सुद्धा सेवाच आहे. आपण इथं आलो ही सुद्धा सेवा आहे. सप्ताहामध्ये काम करणं ही सुद्धा सेवा आहे. चिंतन करणं की त्या रामाने कसं युद्ध केलं असेल, कृष्णाने कशा बाललीला केल्या असतील, हे तुका म्हणे देवा चिंतन आहे, ते तुझी सेवा. ती चिंतन पण सेवाच आहे. आणि शेवट जाऊन जाऊन कुठे होतो? तर म्हणतात, जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पे. की आता जे आपण करू तो बोले तो जप माझा. माऊली सांगतात, कधी होत आहे? भेद नाही सर्वात मना नारायण तुझं मज. मग सेवा करता करता भगवंतांमध्ये आणि आपल्यामध्ये भेद उरत नाही. मग आपल्या हातून जे जे होतं, आपण जे जे बोलू, ती सगळी त्याची सेवाच आहे. म्हणजे सेवा ही अशी गोष्ट नाही की तुम्हाला देऊन ती निवृत्त होते, असं नाही. ती शेवटपर्यंत तुमच्याकडे राहते. तर तशी सेवा करण्याची संधी आमच्या आयुष्यात आली पाहिजे. आणि ती संधी आल्यावर आम्हाला बुद्धी सुद्धा झाली पाहिजे. आणि बुद्धी झाली तर ती संधीचं सोनं करायची शक्ती सुद्धा आम्हाला या भगवंताने दिली पाहिजे. यासाठी मारुतीरायांच्या तुकाराम महाराजांच्या चरणी मी आपल्या सर्वांतर्फे विनंती करतो. झालेली सेवा माझ्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो आणि इथे थांबतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ. आता विश्वास ठेवी, निमज द्यावे कसाय दान हे. जे क्रांती व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवाचे जाओ. विश्व धर्म सुरे पाहो. जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात वर्षत सकळ